शौर्य ऑटो स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर इस्लापूर. आमच्याकडे 2 व्हीलर 3 व्हीलरचे सर्व स्पेअर पार्ट मिळतील. अवश्य भेट द्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर, रेल्वे स्टेशन रोड, इस्लापूर. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील हुडी गावालगतच्या नाल्यावर पूल बांधून द्यावा या मागणीसाठी गेल्या 10 वर्षांपासून पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने हुडी येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला पूर येत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत असून प्रशासनाने आता तरी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. हुडी गावालगत असलेल्या या नाल्याला सर्वसाधारण पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात पाणी येते. पावसाळ्यात नाला दुथडी भरून वाहत असल्याने गावकऱ्यांचा शेतीकडे तसेच नाल्यापलीकडील वस्तीकडे जाण्याचा मार्ग धोकादायक बनतो. पूल नसल्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून नाला ओलांडावा लागतो. या नाल्यावर यापूर्वी मोटरसायकलीसह 2 तरुण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अनेक जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. वारंवार अशा दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामस्थ बाबूराव पारडकर यांनी सांगितले की नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतीची कामे, दैनंदिन गरजा आणि ये-जा यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून पूर आल्यावर नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. गेल्या अनेक वर्षांपासून पुलाची मागणी करूनही प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते निर्गुण पाटील हुडीकर यांनी सांगितले की हुडी हे गाव आदिवासी पेसा क्षेत्रांतर्गत येते. आदिवासी उपाययोजनेतून या नाल्यावर पूल बांधण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार वेळोवेळी संबंधित विभागाकडे निवेदने देण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार भीमराव केराम यांच्याकडेही पुलाच्या मागणीसाठी निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते नाल्यावर पूल उभारल्यास हुडीसह परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. मात्र दशकभरापासून मागणी करूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने पाहणी करून पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करावा आणि काम सुरू करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नाल्याला पाणी भरपूर येते. पाणी येतं, लोकांना त्रास भरपूर होते. पाण्यामुळं एक काल आमच्या गाय वाहून गेली, खाली निघाली. पण पाणी जराही पाऊस पडला तर लोकांना जाणं येणं बंद पडते. कारण इथं जास्तीत जास्त लोक इकडे शेतकरी आहेत. त्याप्रमाणे लोकांना दररोजचा आहे खूप त्रास या पाण्याचा आहे. जरी छोटं मोठं जर ब्रिज बांधलं तर चांगलं होतं शासनानं. लोकवस्ती तिथं राहते असं समजते. लोकवस्ती हो, 5-50 घरं आहेत तिथं, शेतकरी आहेत तिकडे. हां, मग त्यांना येण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे का? हाच मुख्य रस्ता आहे. पाऊस जर पडला त्या लोकांचं जाणं येणं सुद्धा गावात बंद होती. त्याला लाईटसुद्धा नाही नसल्यामुळे खूप त्रास आहे त्या लोकांना बी. किती दिवसापासून हे असलं? या 4-5 वर्ष 10 वर्षापासून असं चालू परिस्थिती आमची. ग्रामसेवकला सांगितलं, त्याचा कोणीच उपयोग करत नाही. कुणाकुणाकडे मागणी केली होती? आम्ही सरपंचाकडेच केली होती, पण आमदार साहेबांकडे केली. आमदार साहेबांना बी या गोष्टीवर दुर्लक्ष केलं. त्यामुळे आम्ही जायचं कुठं आता. यामध्ये आम्ही तुमच्याकडे तक्रार घेऊन आलो. तुम्ही आता शासनाला कळवा तुमच्यामार्फत, ही आमची विनंती आहे तुम्हाला. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.